रायचंद गुरंगळचा आणखी एक बँक घोटाळा उघड. पूर्णवादी बँकेला 8 कोटींचा थेट गंडा. शेतमाल तारण ठेवलेला नसताना तारण ठेवल्याचा भासवून पूर्णवादी नागरी सहकारी बँकेलाही 8 कोटी 12 लाखांना गंडा. कदीम जालना पोलीस ठाण्यात बँकेच्या व्यवस्थापकासह रायचंद गुरंगळ याच्यावर गुन्हा. आज दिनांक 23 रोजी गुरुवारी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात वेअरहाऊस पावत्यांच्या नावाखाली बँकांना लुटण्याचा प्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीये. आधीच मर्चंट बँकेतील कोट्यावधींच्या घोटाळ्यानं गाजलेला रायचंद सखाराम गुरंगळ याचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आलाय. पूर्णवादी नागरी सहकारी बँकेला तब्बल 8 कोटी 12,93,640 रुपयांचा गंडा. या प्रकरणामुळे संपूर्ण जालना शहरात एकच खळबळ उडाली असून बँकिंग व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पूर्णवादी बँकेनं शेतकरी व व्यवसायांसाठी व्यापाऱ्यांसाठी वेअरहाऊस पावतीवर कर्ज देण्याची योजना सुरू केली होती. यासाठी पंचमुखी वेअरहाऊसचे मालक रायचंद गुरंगळ याच्यावर तारण मालाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र तारण मालच नसताना बनावट पावत्या तयार, बँकेची सरळ दिशाभूल, कोट्यावधी रुपयांचे कर्ज उचलून गायब. 4 जून 2025 ते 16 सप्टेंबर 2025 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार रचला गेला. पाहणी झाली आणि सत्य बाहेर आलं. 20 एप्रिल 2026 रोजी बीड येथील मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अचानक जालना येथील 3 गोडाऊनची तपासणी केली. तारण म्हणून दाखवलेला शेतमाल पूर्णपणे गायब, गोदामं रिकामी, कागदावर मात्र कोट्यावधींचा माल. अधिकाऱ्यांनी विचारणा केल्यावर आरोपींकडून कोणतंही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. गुन्हा दाखल, व्यवस्थापकही अडचणीत. या प्रकरणी रायचंद सखाराम गुरंगळ, शाखा व्यवस्थापक शिरीष कमलाकर देवळे यांच्यावर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जुना घोटाळेबाज पुन्हा चर्चेत. विशेष म्हणजे याच रायचंद गुरंगळने याआधी जालना मर्चंट बँकेतही कोट्यावधींचा घोटाळा केला होता. सध्या तो या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात आहे. म्हणजेच एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा बँकांना लुटतीये आणि प्रणाली मात्र झोपेत. मोठा प्रश्न, जबाबदार कोण? बँकांनी योग्य पडताळणी का केली नाही? बनावट पावत्या इतक्या सहज कशा स्वीकारल्या गेल्या? आतल्या लोकांचा सहभाग आहे का? हा फक्त एक घोटाळा नाही तर संपूर्ण बँकिंग व्यवस्थेवरचा डाग आहे. जालना शहरात वेअरहाऊस पावतीच्या नावाखाली चाललेली ही लूट थांबवण्यासाठी आता कठोर कारवाईची गरज आहे. अन्यथा शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांचं धाडस आणखी वाढणार हे निश्चित. आता कारवाई होणार की पुन्हा एकदा नवीन घोटाळा उघड होणार? पोलीस ठाणे कदीम जालना येथे काल CR नंबर 165/26 प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्या कारणाने सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास EPI मिथुन घुगे करीत आहेत. सदरच्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी राजेश मधुकर कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पूर्णवादी नागरी सहकारी बँक बीड यांनी तक्रार दिलेली आहे की वेअरहाऊसमध्ये माल असल्याचं बनावट पावती देऊन वेअरहाऊसचे मालक आणि शाखा व्यवस्थापक यांनी संगनमत करून एकूण 23 कर्ज खाती तयार केलेले आहेत 17 लोकांच्या नावाने. त्यामध्ये बँकेला एकूण 8 कोटी 12,93,640 रुपयाचा ही अफरातफर झाल्याच्या फिर्यादीमध्ये नमूद केलेले आहे. सध्या यातील एक आरोपी पंचमुखी वेअरहाऊसचा रायचंद सखाराम गुरंगळ हे दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ताब्यात आहेत. पण सदर गुन्ह्याचा तपासामध्ये त्या गुन्ह्याचा तपास संपल्यावर ह्या गुन्ह्यामध्ये त्यांना वर्ग करून घेतले जाईल. पण दुसरा आरोपी आहे शाखा व्यवस्थापक पूर्णवादी बँकेचा शिरीष देवळे, हे एक आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडे तपास करणे बाकी आहे. सदर गुन्ह्यामध्ये इतर कोणी त्यांना मदत केलेली आहे किंवा कोणाकोणा सहभाग आहे त्यामध्ये, बॉडी असेल किंवा इतर कोणी लोक असतील, त्यांचाही तपास करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पालक संचालक यांचा इन्व्हॉल्वमेंट असली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.